सध्या भारत पाकिस्तान मधला तणाव चांगलाच वाढलेला आहे। पहलगाम हल्ल्यानंतर ही परिस्थिती अपेक्षित होतीच। पहलगाम हल्ल्यातल्या दोषींना कठोर शिक्षा होईल याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय। तर सिंधू कराराने पाणी रोखल्यास पाकिस्तानकडे 130 अणुबॉम्ब तयार असल्याची दरपोक्ती पाकिस्तानच्या मंत्र्याने केली। दुसरीकडे पीओकेला झेलम नदीच्या पूरस्थितीला जबाबदार धरत या मंत्र्यांना आणखीही कांगावा केलेला आहे। आपण बघूया सविस्तर रिपोर्ट। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारनं पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। देशातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या कारवाईचा रविवारचा शेवटचा दिवस असल्यानं देशभर कारवाई जोमात सुरू आहे। काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधातील सर्च ऑपरेशनही जोरात सुरू आहे। गेल्या 3 दिवसात 10 दहशतवाद्यांची घरं सैन्य दलानं उडवून दिली आहेत। भारताच्या तिन्ही संरक्षण दलांनी युद्ध सरावाद्वारे आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे। अरबी समुद्रात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत जहाज विरोधी क्षेपणास्त्रांचं यशस्वी प्रक्षेपण केलं। आक्रमणासाठी ही युद्धसज्जतेची चाचणीच मानण्यात येते। भारतीय नौदल देशाच्या सागरी सीमांचं रक्षण करण्यासाठी कधीही कुठेही आणि कसंही युद्धासाठी सज्ज आहे असं नौदलानं म्हटलेलं आहे। इस जघन्य तरीके से किए गए आतंकी हमले की सबने कठोर निंदा की है। उन्होंने मृतकों के परिवारजनों के प्रति संवेदनाएं प्रकट की है। पूरा विश्व आतंकवाद के खिलाफ हमारी लड़ाई में 140 करोड़ भारतीयों के साथ खड़ा है। मैं पीड़ित परिवारों को फिर भरोसा देता हूं, उन्हें न्याय मिलेगा, न्याय मिलकर रहेगा। इस हमले के दोषियों और साजिश रचने वालों को कठोरतम जवाब दिया जाएगा। रविवारच्या मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहलगाम हल्ल्याचा निषेध करत शोक व्यक्त केलाय। या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना आणि कट रचणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय। दुसरीकडे पाकिस्तानातून कांगावा आणि दरपोक्तीचं सत्र सुरूच आहे। सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाऊ देणार नाही अशी भूमिका केंद्र सरकारनं घेतली आहे। तर या निर्णयानं धास्तावलेल्या पाकिस्तानकडून पाण्यावर हक्क सोडणार नसल्याची भूमिका घेण्यात आली आहे। या सगळ्यात चीनकडून पाकिस्तानला लांब पल्ल्याची 15 क्षेपणास्त्र पुरवलं गेल्याचं वृत्त प्रसारित झालंय। चीनने पाकिस्तानला J-17 लढाऊ विमानांसाठी 15 प्रकारच्या अतिदीर्घ पल्ल्याच्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा तातडीनं पुरवठा केल्याचा दावा करण्यात येतोय। चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी एअरफोर्सच्या अंतर्गत साठ्यातून ही क्षेपणास्त्र देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय। चीनच्या जोरावर पाकिस्तानी नेतेही आक्रमक भाषा करताना दिसतायत। युद्धात रक्ताचे पाट वाहतील अशी दरपोक्ती पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी केल्यानंतर पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनीही भारताला उघड अणुहल्ल्याची धमकी दिली आहे। घोरी, शाहीन, गजनवी ही क्षेपणास्त्र आणि 130 अणुबॉम्ब फक्त भारतासाठीच ठेवले आहेत। जर भारताने सिंधू जलकरार थांबवून पाकिस्तानचा पाण्याचा पुरवठा रोखला तर भारताला पूर्ण युद्धासाठी तयार राहावं लागेल अशी वल्गना अब्बासी यांनी केली आहे। उन्होंने कह दिया ना कि अगर हमारा पानी बंद करेंगे तो फिर जंग के लिए तैयार हो जाएं। ये जो गोरी, शहीन, गजनवी ये चौकों में सजाने के लिए नहीं हमने रखे हुए, ये हमने हिंदुस्तान के लिए रखे हैं। बाबा, ये जो 130 एटॉमिक हमारे पास वेपन है वो हमने सिर्फ मॉडल बनाने के लिए नहीं रखे हुए, और आपको पता ही नहीं कि हमने पाकिस्तान के किस किस हिस्से में रखे हुए हैं। ये दुनिया भी जानती है, आप भी जानते हैं। तो इसलिए ये सोचना भी ना कि आप पाकिस्तान की हदूद को क्रॉस करोगे। अगर सोचोगे भी तो उसका खमियाजा आपको भुगतना पड़ेगा। सिंधू करार स्थगितीनं धास्तावलेल्या पाकिस्तानला या सगळ्यात आणखी एक फटका पडलाय। शनिवारी झेलम नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये पूरस्थिती उद्भवली आहे। भारताने अचानक झेलम नदीत पाणी सोडल्याने पूरस्थिती उद्भवल्याचा कांगावा पाकिस्तान करतोय। अचानक आलेल्या पुरानं पीओकेची राजधानी मुझफ्फराबाद आणि चकोटीमध्ये एकच धावपळ उडाल्याचं दिसतंय। भारताने कुठलीही पूर्वसूचना न देता उरी धरणातून झेलम नदीत नेहमीपेक्षा जास्त पाणी सोडल्यानं पूरस्थिती निर्माण झाल्याचा पाकचा दावा आहे। सर्व पातळ्यांवर पाकिस्तानची नाकेबंदी भारताकडून सुरू असल्याचं दिसतंय। दोन्ही देशांची तिन्ही सैन्य दलं हाय अलर्टवर आहेत।
युद्ध सज्जता पूर्ण झाल्याचं मानण्यात येत आहे। आता दोन्ही देशातील वाढत्या तणावात युद्ध कधी सुरू होणार किंवा ते सुरू होणार का याकडे आता जगाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।